नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा लागणार या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या बघा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे बघा पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? बघा सोपा प्रश्न आहे. पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? तर मुंबई बघा या ठिकाणी पावसाळी अधिवेशन भरते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. चंपारण्य हा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? बघा सर्वांनी सांगायचे चंपारण्य हा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1917 या वर्षी चंपारण्य सत्याग्रह झाला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. हिंगोली बघा हे शहर कयाधू नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. सिद्धेश्वर बघा हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिद्धेश्वर बघा हे धरण हिंगोली जिल्ह्यामधलं बघा एक महत्त्वपूर्ण धरण आहे. कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल. सिद्धेश्वर बघा हे धरण दक्षिण पूर्णा या नदीवरचं धरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. राधानगरी हे धरण कोल्हापूर जिल्ह्यामधलं धरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा पुस्तकाचं नाव पहा, मुंबई उच्च न्यायालय. बघा मुंबई उच्च न्यायालय बघा 70 प्रश्नपत्रिका संच, म्हणजे 2018 पासून ते बघा 2026 पर्यंत बघा जेवढे या ठिकाणी बघा पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्वांचा समावेश बघा या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. बघा या पुस्तकामध्ये बघा एकूण 70 बघा प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे बघा 3700 बघा प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल नागनाथ बघा राऊतवार सरांनी या पुस्तकाचं लेखन व संकलन केलेलं आहे. बघा हे पुस्तक स्मार्ट स्टडी बघा पब्लिकेशन नांदेड यांच्या या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणाला बघा हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आपल्याकडे झाला होता, तर नायट्रोजन बघा या वायूचं वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारला आहे. आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल. कार्बन डायऑक्साईड बघा या वायूचा उपयोग आग विझवण्यासाठी करतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? 7 बेटांचे शहर. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. 7 बेटांचं शहर म्हणजे मुंबई शहर आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. तापी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा सर्वांनी सांगायचे तापी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर विद्यार्थी मित्रांनो, बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. तापी ही नदी प्रामुख्याने अरबी समुद्राला जाऊन मिळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? बघा गोवा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे.
प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, स्टॅच्यू ऑफ युनिटी बघा खालीलपैकी कोणाच्या पुतळ्यास म्हणतात? बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास म्हणतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. स्टॅच्यू ऑफ युनिटी बघा असे सरदार वल्लभभाई पटेल बघा यांच्या पुतळ्याला म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी साक्षरता आहे? बघा भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे, त्या राज्यामध्ये सर्वात जास्त साक्षरता आहे? म्हणजे 100% साक्षरता कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण महानगरपालिका किती आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 29 या ठिकाणी महानगरपालिका आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, कायद्यापुढे समानता. बघा कायद्यापुढे समानता यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, कलम 14 मध्ये बघा कायद्यापुढे समानता आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता असेल? पालघर जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भारताने बघा अवकाशामध्ये सोडला पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? बघा मुख्यमंत्री हे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, कमल नयन. बघा कमल नयन या ठिकाणी शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सोपा प्रश्न आहे. बघा कमल नयन या शब्दामध्ये कर्मधारय समास आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचार, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. संत रामदास महाराजांनी पहा दासबोध हा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, महात्मा गांधी यांचे बघा राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले बघा हे महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, गडचिरोली बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारलाय सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर काय पाहिजे, सिंधुदुर्ग बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात या ठिकाणी दक्षिणेकडचा जिल्हा आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, पांडव लेणी. बघा पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, पांडव लेणी बघा नाशिक या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात, हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, हुतात्मा दिन कोणत्या दिवशी असतो? केव्हा असतो? 30 जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? बघा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर याचे योग्य उत्तर काय असेल, बघा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते. बघा विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, तर या ठिकाणी बघा जांभी मृदा आढळते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा पहा, गेट वे ऑफ इंडिया बघा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? गेट वे ऑफ इंडिया. गेट वे ऑफ इंडिया कुठं असेल? गेट वे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? योग्य उत्तर काय असेल? वातावरणाचा बघा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर एकक वापरतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री कोण आहेत? वसंतराव नाईक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलामधलं सर्वोच्च पद कोणतं आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस दलामधलं सर्वोच्च पद कोणतं आहे? पोलीस महासंचालक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, पाचगणीचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? पाचगणीचे पठार. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा पाचगणीचे बघा पठार हे सातारा या जिल्ह्यामधले पठार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा या ठिकाणी काय विचारलंय? माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता हा पण, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर काय असेल? बघा माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक वि.दा. सावरकर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे, मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, मार्लेश्वर बघा हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, गोवा हे राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? बघा गोवा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला असेल गोवा राज्य? बघा गोवा हे राज्य महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाषा म्हणजेच खालीलपैकी काय? बघा परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. भाषा म्हणजे काय असेल? बोलणे, विचार व्यक्त करण्याचे साधन, लिहिणे, संभाषणाची कला. बघा भाषा म्हणजे काय? तर विचार व्यक्त करण्याचे साधन होय. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते? बघा मराठी भाषेचे शिवाजी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर काय असेल? विष्णू शास्त्री चिपळूणकर. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धाबे दणानने बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. धाबे दणानने. बघा धाबे दणानने म्हणजे काय असतो? खूप घाबरणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुलाबी शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात? कानपूर, जयपूर, उदयपूर, नागपूर. बघा जयपूर या शहराला कानपूर, बघा जयपूर या शहराला आपण काय म्हणतो? गुलाबी शहर असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा नदीवरचं धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? बघा मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? उपमुख्यमंत्री, राज्यपाल, सरन्यायाधीश यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.